हॅलो. चालू असलेला सामना एका बाजूला जिजा 11 तर एका बाजूला आपल्याला बघायला मिळतं रियांश 11 या संघाने अतिशय सुंदर कामगिरी करून तब्बल आपल्या सुपर सिक्स मध्ये हा प्रवेश केला. परंतु बघा जिथे मॅच सोडली होती तिथूनच पुन्हा मॅच चालू केली आहे निखिल विश्वकर्मा या खेळाडूने. नक्कीच या पूर्ण स्पर्धेमध्ये वाखाणण्याजोगी कामगिरी त्याच्या माध्यमातून राहिली गेली आहे. परंतु त्याला साथ देण्यासाठी नॉन स्ट्राईकला फलंदाज आहे तो अमित संदीप. नक्की सुपर सिक्सची ही शेवटची लढत आपल्याला बघायला मिळणार आहे. अतिशय ढगाळ वातावरण सध्या तरी आपल्याला बघायला मिळत आहे. थोड्याच वेळात फ्लड लाईट ओपन होतील आणि नक्कीच आपल्याला व्यंग दृश्य आपल्याला या स्पर्धेमध्ये बघायला मिळणार आहे. वळूया पुन्हा सामन्याकडे. क्षेत्रक्षामध्ये काहीसे बदल करताना आपल्याला पियुष गांधी बघायला मिळतात. अतितटीची ही लढत जो संघ जिंकेल नक्की तो टॉप 3 मध्ये प्रवेश करणार आहे. बघूया अतिशय सुंदर बघूया विकेट जाते की काय. परंतु पंचांनी अपील फेटाळून लावली आहे. नक्कीच पंचांच्या भूमिकेमध्ये या लढतीसाठी आपल्याला पत्तू आणि एका बाजूला सुरेश ठक्कर उर्फ अण्णा बघायला मिळतात. ते संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला प्रेक्षकांची गॅलरी नक्कीच भरताना बघायला मिळते. नक्कीच लहान मुलं असू दे आपल्या महिला भगिनी असू दे नक्कीच प्रत्येक जण मी विनंती करेल जे गेटच्या समोर स्क्रीनच्या बाजूला उभे आहेत त्यांनी वर येऊन बसायचंय. जो भी प्रेक्षक स्क्रीन के बाजू में खड़े हैं आप सभी को गैलरी में आके बैठना है. गेट का रास्ता ओपन रखना है. आपको गैलरी में आके मैच का आनंद लेना है. किशोर गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक चालू असताना तब्बल 7 धावा आपल्याला बघायला मिळते. बघा काय रिव्हर्स स्वीपचा फटका मारायच्या नादामध्ये चेंडू निर्धाव यष्टांच्या मागे. यज्ञिक अतिशय चांगली कामगिरी आजच्या दिवसामध्ये राहिली. या पूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला चांगली कामगिरी यष्टांच्या मागे त्याच्या माध्यमातून बघायला मिळवली. बॅटिंग तर अप्रतिम अशा शब्दामध्ये मी त्याचं वर्णन करेल अशी फलंदाजी दोन्ही फलंदाजांची राहिली. एका बाजूला यज्ञिक एका बाजूला अभिषेक. नक्कीच बघा चांगला फटका दोन बंधूंमध्ये. आता तिथे सुंदर गॅदर चेंडू केलाय मुबारक पटेल यांच्या माध्यमातून. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला आजच्या दिवसामध्ये बघायला मिळालंय. एका बाजूला दोन बंधूंची जोडी आपल्याला बघायला मिळेल. एका बाजूला अभिषेक विश्वकर्मा तर एका बाजूला निखिल विश्वकर्मा. दोन बंधूंची ही द्वंद्व युद्ध आपल्याला बघायला मिळणार आहे. नक्की दोघंही तुफान फॉर्म मध्ये असणारे खेळाडू आहेत. परंतु सध्या तरी पहिल्या षटक मार्गस्थ असताना किशोर गोलंदाजी मार्ग धावसंख्या तब्बल पोचली 8 या धावसंख्येवर. आणि बघा चांगला फटका. परंतु बघा मुबारक पटेल यांचा सुंदर गोलंदाजी मार्ग येतो सौरभ देसाई. आणि बघा विकेट. विकेट कुणाची आली आहे तर निखिल विश्वकर्मा. रवी सर ज्या विकेटची गरज जिजा 11 संघाला होती तो विकेट नक्कीच मिळालाय. अगदी मोक्याच्या मॅच मध्ये निखिल विश्वकर्माला मात्र माघारी परतवलंय.
नक्की डीजे सरांनाही आनंद झालाय. कुठेतरी असं वाटत होतं डीजे सर आराम करताय, परंतु मोठा गडी बाद झालाय आणि डीजे सर कुठेतरी स्फूर्ती आली आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये बघा महत्वाचा गडी मोठा हादरा बिग फिश जाळायला लागली. रवी सर मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं श्री एस एस संघ एकही सामना हरला नव्हता, मात्र मोक्याच्या क्षणी सामना हरला. रियान शिलेन सुद्धा आतापर्यंत एकही सामना हरलेला नाहीये, मात्र नक्कीच जिजा इलेव्हनचा कॉन्फिडन्स या सामन्यात नेक्स्ट लेवल पाहायला मिळतोय. नक्कीच सर. आता निखिलची जागा घेण्यासाठी बघा कोणता फलंदाज येतो. शंकर मेस्त्री या विभागातील अजून एक टॅलेंटेड असा खेळाडू शंकर मेस्त्री उर्फ अण्णा. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करता येईल. आगळा वेगळा स्टान्स नेहमी त्यांचा असतो, परंतु सौरभने पहिल्या चेंडूवर करून दाखवलंय. नक्कीच एक अवांतर चेंडू. धावसंख्या पोहोचली 1-1-1. 11 वर 1 विकेट. नेल्सन आकड्यावर कुठेतरी धावसंख्या पोहोचली आहे. आणि बघा हळुवार पद्धतीचा चेंडू, त्याला फक्त डेलिकट टच दिलाय तो शंकर मिस्त्री यांनी. बघा चांगला पटका आणि चेंडू सरळ निघून जातोय. अमितच्या बॅट मधून येतोय दणदणीत बीबीडब्ल्यूसीचा चौकार. येथील धावा 4. डीजे झोपले काय? डीजे सुमधुर संगीत जरा आनंद घ्या. आम्हाला वाटलं आम्ही तुमचीच वाट बघतोय. नक्कीच या स्पर्धेदरम्यान आम्हाला डीजेचंही अतिशय सुंदर असं सहकार्य लाभलंय. सौरभ केदार, डीजे सौरभ, डीजे संस्कृतीचे मालक यांचं आम्ही त्यांचे आभार व्यक्त करू त्यांच्या सहकार्याबद्दल. नक्की निखिल विश्वकर्मा जेव्हा आऊट झाला जिजा इलेव्हनच्या संघाच्या डगआउटमध्ये बघा अतिशय जल्लोष करण्यात आला, कारण की निखिल विश्वकर्मा एक नक्कीच मोठा खेळाडू होता. त्यांना माहीत आहे एक व्यावसायिक दर्जाचा असा खेळाडू आपल्या विभागासाठी क्रिकेट खेळताना, परंतु कुठेतरी आता त्याची विकेट गेल्यानंतर एक एक डॉट चेंडू दडपण वाढवतोय. शंकर मिस्त्री यांना मोठे फटके मारावे लागणार आहे. 1 टू गो. 17 धावा. बघा सौरभ सौरभ देसाई याचा अतिशय सुंदर षटक एकदा नक्कीच सामन्यामध्ये पुनरागमन केलंय सौरभ देसाईच्या या गोलंदाजीने. नक्कीच काहीसा नाविन्यपूर्ण बदल या सामन्यासाठी केला होता. असं वाटत होतं की अभिषेक विश्वकर्मा गोलंदाजी टाकतील, परंतु कुठेतरी पियुष गांधी यांनी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ केली आणि सौरभ देसाई यांना गोलंदाजीला मार्क केलं आणि मोठा गडी बाद केला. बघा त्यानंतर कुणाला गोलंदाजीवर आणलंय? मॅन इन फॉर्म, अष्टपैलू कामगिरी करणारा अभिषेक विश्वकर्मा. त्याने आजच्या दिवसामध्ये जास्तीत जास्त पारितोषिकी ज्याच्या नावावर लागली गेली तोच अभिषेक विश्वकर्मा गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला बघायला मिळतोय. 2 षटकाचा अखेरी धावसंख्या झाली आहे ती 9च्या सरासरीने 18 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. शंकर मिस्त्री मॅन ऑफ स्ट्राईक. बोरली परिसरात अजून एक नाव. इथे कौतुक करावं लागेल पियुष गांधी सरांचा, अतिशय चतुर कर्णधार. कारण मोक्याच्या क्षणी स्लो स्पिन बॉलर आणला, कारण जाणून घेतलं होतं निखिल अतिशय वेगाने टाकणाऱ्या गोलंदाजांना मारतोय, त्यामुळे स्लो स्पिनचा गोलंदाज आणला. सौरभ देसाईने मात्र त्याचं काम अतिशय सुंदर केलं. आणि बघा काय होतंय. वाईड बॉल गोष्ट थोडासा उशिरा डिसिजन दिलाय, परंतु चांगला डिसिजन आहे. वाईड +1 अशा 2 धावा आपल्याला बघायला मिळत आहेत स्कोअर बोर्डवर.
नक्कीच अभिषेक विश्वकर्मा अतिशय सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्याला सध्या तरी बघायला मिळतंय. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळते. तिसरा षटक मार्गस्थ असताना संध्याकाळच्या सत्रामध्ये बघा जास्तीत जास्त कमी धावा आपल्याला संथ गतीने बघायला मिळतात आहे. अभिषेक विश्वकर्मा जास्तीत जास्त वेगवान गोलंदाजी उसळी घेणारा मारा त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय. बघूया तिथे पियुष गांधी आणि मुबारक पटेल. नक्की एक भिंत आहे, ती भिंत भेदावी लागणार आहे. एका बाजूला पियुष गांधी आहे, एका बाजूला मुबारक पटेल आहे, एका बाजूला सौरभ देसाई. नक्कीच एक मोठी भिंत आहे, ती भेदावी लागणार आहे जर तुम्हाला चौकार मारायचा असेल तर. शंकर मिस्त्री सध्या तरी स्ट्राईकवर आपल्याला बघायला मिळतोय. आणि बघा हा शंकरच्या बॅटमधून चांगला फटका येतोय, परंतु तिथे प्रतीश चांगली क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतंय. बघा पुन्हा एकदा वाईड चेंडू आहे. जास्तीत जास्त अवांतर धावा नियंत्रण रेषेच्या बाहेर आपल्याला बघायला मिळतात आहे. काहीस नियंत्रण ठेवावं लागणार आहे गोलंदाजीवर. हा अतिशय आगळा वेगळा फटका होता शंकर मिस्त्री यांचा, परंतु कुठेतरी बॅटची हलकीशी कडा घेऊन चेंडू थर्डमॅन रिजनमध्ये चेंडू निघून जातोय. बघा कुठेतरी चांगली गोलंदाजी आपल्याला या तिन्ही षटकामध्ये बघायला मिळाली. धावसंख्या फक्त आणि फक्त 26 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली आहे. कुठेतरी अमित संदीप आणि शंकर मिस्त्री यांना मोठे फटके मारावे लागणार आहे जर 40 ते 50 पर्यंत धावसंख्या पोहोचवायची असेल तर, कारण की 50 धावा कमीत कमी तुम्हाला कराव्या लागणार आहे. पुन्हा एकदा वाईड बॉल. रिव्ह्यू घेण्यात आलाय. रिव्ह्यू मयूर साळुंके बघायचा आहे. रिव्ह्यू वाईड आहे की नाही फक्त चेक करायचं आहे. बघा अतिशय चांगला फटका होता अमित यांचा. तेवढं सुंदर प्रतिष्ठा क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळत आहे, परंतु षटक मला तरी वाटतंय संपुष्टात आलंय. धावसंख्या झाली आहे 9च्या सरासरीने तब्बल 27 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अमोल कलीम कॉम्बॉक जवळ यायचंय. आपले 3 बॉलर आणि एक विकेट किपरचं नाव सांगायचंय. अमोल कलीम कॉम्बॉक जवळ यायचंय. एके संघाचे सर्वेसर्वा जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर बॉल आउट, या सामन्यानंतर आपल्याला बॉल आउट करायचं आहे. 3 संघ कोणते आपल्याला मिळणार आहेत? 2 संघ तर मिळालेत. आपल्याला आपल्या प्लेयर लोकांची लिस्ट द्यायची आहे. 3 बॉलर जे चेंडू टाकणार आहेत आणि एक विकेट किपर जो असणार आहे तो चेंडू टाकू शकणार नाहीये. विकेट किपरचं नाव आणि 3 बॉलरचे नाव आम्हाला द्यायचे आहेत. गोलंदाजी मार्कवर येतोय तो श्रवण.
श्रवणचा चांगला ब्लॉक ऑफ स्वरूपाचा चेंडू होता, काहीसा काढला होता. एक धाव पूर्ण करताय दोन्ही फलंदाज सुरक्षितरित्या आपल्या क्रीजमध्ये. अमित आणि 5 बॉलची ओके. आणि बघा शंकर मिस्त्री श्रवण गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. बघा चांगला पटका, फुलटॉ चेंडू होता पण तिथे यश. बघूया काय होत आहे. परंतु यज्ञिक चांगला बॅकअप यज्ञिकच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालाय. श्रव चला यायचंय. अमोल कलीम एके कम फास्ट. श्रवण यांचा पुढील चेंडू आशुतोष फलंदाजीसाठी. बघा चांगला ब्लॉकआउट स्वरूपाचा फटका होता, त्याला चांगला खोदून काढला होता. बघा अतिशय चांगला फटका, त्यावर 4 धावा लिहिल्या होत्या. चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषा पार. येतोय BBW सवलीचा चौकार. परंतु चांगलं षटक आपल्याला श्रवणच्या माध्यमातून बघायला मिळालंय. गोलंदाजी मार्कवरचा शेवटचा षटक घेऊन येतोय तो किशोर, ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं. तोच किशोर आता आपल्याला गोलंदाजी मार्कवर येताना बघायला मिळतोय. वाईट चेंडू घोषित केलाय किशोर यांचा. पहिला चेंडू आशिष.
सलग दुसरा वाईड आला होता किशोर यांच्या बॉल बघा. अजून एक गडी बाद. आशिषच्या रूपामध्ये अजून एक झटका लागतोय. रवी सर, आपण पाहिलं तर रियान शिलन सध्या संघ बॅकफुटला आहे. मगाचं मॅचचं रिकॅप पाहायला मिळतं की काय अशी भीती वाटायला लागली आहे. मात्र त्यांच्याकडे बॉलिंग साईड देखील चांगली आहे. निखिल विश्वकर्मा 2 षटकांचा नक्कीच कन्फर्म बॉलर आहे. नक्की डीजे सर, या संघाची पूर्ण जबाबदारी पूर्ण खांद्यावर ज्याच्या होती तो निखिल विश्वकर्मा बाद झाला. त्यानंतर एका मागोमागे गडी गारत होताना आपल्याला बघायला मिळाले. परंतु डीजे सर हेही विसरता कामा नये की जिजा 11 संघाने अतिशय उत्कृष्ट अशी अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्याला आजच्या पूर्ण दिवसामध्ये दाखवलंय. नक्कीच पियुष सरांचा तो अनुभव नक्कीच संघासाठी कामा येतोय डीजे सर. डेलिव्हरीच्या मार्फत चेंडू येतोय. किशोर गंजी यांची अतिशय सेन्सिबल बॉलिंग सध्या आपल्याला पाहायला मिळते. ज्या मॅच मध्ये गरज होती त्या मॅचला जिजा 11 संघ अतिशय सेन्सिबल खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. किशोर यांचा अतिशय सुंदर अप्रतिम षटक आपल्याला बघायला मिळत आहे. बघा चेंडू सरळ निघून गेला यष्टीरक्षका हातात, परंतु डॉट बॉल आहे हाताचा. 2 to go. अजूनही 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे पहिल्या डावातील. चला सामना लवकर चालू करा. कुठेतरी असं वाटतंय वरुण राजाचं आगमन होतंय की काय. ढगाळ वातावरण झालंय, परंतु स्पर्धा आपण कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करणार आहोत, त्यामुळे लवकरात लवकर सामना खेळवायचा आहे. आणि बघा अजून एक गडी बाद. माझ्या मते रवी सर ज्या उद्देशाने जिजा 11 संघ या मैदानात उतरला होता तो उद्देश पुरेपूर पार पडतायत. कारण माझ्या मते अजून तर 40 देखील धावा स्कोरबोर्डवर दिसत नाहीयेत. आणि मागचे दोन्ही सामने जर आपण पाहिले, यज्ञिक आणि अभिषेक अतिशय उत्तम, माझ्या मते तिन्ही मॅचमध्ये त्यांनी 50 धावा जवळपास एकट्याने केल्या होत्या दोन्ही ओपनिंग पेअरने. त्यामुळे चांगली कामगिरी जिजा 11 संघ या सामन्यामध्ये करताना आपण पाहतोय. साहिल नवीन आलेला बॅटर. साहिलने जर पहिल्या चेंडूवर चौकार लगावला तर कोहली स्पोर्ट यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. साहिलने जर आल्या पहिल्या चेंडूवर चौकार लगावला तर त्याला 500 रुपयाचं पारितोषिक कोहली स्पोर्ट याच्याकडून आहे. आणि पहिल्या चेंडूवर चौकार लगावलाय साहिल याने आणि 500 रुपये साहिलला मिळणार आहेत. कोहली स्पोर्टच्या वतीने 500 रुपये. धावसंख्या झाली होती 41. जिंकण्यासाठी 42 धावा पाहिजेत. जसं जसं रवी सर संध्याकाळचं सत्र रात्र ओढत चालले तसं तसं आपला डीजे सुद्धा हळदीच्या गाण्यांवर वळू लागलाय. नक्की टुर्नामेंट संपल्यानंतर मला तरी वाटतं इथे हळदी समारंभच होतो की काय. अशा प्रकारे सर्व आपले कार्यकर्ते तयार दिसतात आहे. नक्की समारंभ होणार आहे, पण तो समारंभ कोणता असेल याची काय ती मात्र शंका आपल्याला काही वाटत नाहीये. परंतु चला सामना सुरू करायचा आहे. आशु सर, सुरेश सर, कुठेतरी पाऊस येण्याची शक्यता आहे, त्याच्या अगोदर आपल्याला टुर्नामेंट पूर्ण करायची आहे. आमच्यापर्यंत नक्कीच खबर पोहोचली. आजूबाजूच्या 2 विभागात पावसाने प्रस्थान केलेलं आहे, त्यामुळे असं काही व्हायच्या आधी आपण हा सामना चालू केलेला. बरा 30 चेंडू 42 धावांची गरज अँड द बेस्ट ओपनिंग वेअर
one of the best opening pair from BBWC. Yagnik Dange and Abhishek Vishwakarma will open the innings in this qualifier match for Giza 11. अगदी 42 धावांचं लक्ष आहे. 30 चेंडू 42 धावांचं लक्ष. एक सुनहरा चांस, सुनहरा मौका है जीजा 11 टीम के पास अपनी टीम BBWC के क्वालिफायर्स में पहुंचाने का. चला विनंती करतो जिजा 11 संघाने आपण आपले 2 सलामीवीर पाठवून द्यायचे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे. बेस्ट ओपनिंग पेअर BBWC ची आतमध्ये जाते. यज्ञिक डांगे आणि अभिषेक विश्वकर्मा. चला वळूया आपण सामन्याकडे. सामन्याला होते सुरुवात. 41 धावा. नक्कीच कोहली स्पोर्ट यांच्याकडून अभिषेक विश्वकर्मा आणि याज्ञिक या दोघांपैकी जो कोणी खेळाडू शेवटपर्यंत उभा राहील त्याला 500 रुपयाचं पारितोषिक लावलं गेलं. कोहली स्पोर्टचे सर्व लक्ष्मण कोहली यांच्या मार्फत सलामीला आलेत. 42 धावांचं आव्हान आहे. 30 चेंडू 42 धावा, परंतु त्यांच्या समोर तेवढा मोठा आव्हान असणार आहे ते निखिल विश्वकर्मा या गोलंदाजाचं. दो भाइयों के बीच में एक अच्छी खासी लड़त देखने मिलने वाली है. नॉन स्ट्राइकिंग एंड पे जो बैट्समैन खड़ा है अभिषेक विश्वकर्मा, उसका बड़ा भाई निखिल विश्वकर्मा. वी कैन सी बॉलिंग हिम राइट आर्म राउंड द विकेट टू यज्ञिक. आणि बघा डीजे सर, आजच्या दिवसातील हा 11वा पंजा. 11वा प्रॉब्लेम 11व्याचा नाही. ज्या मोमेंटला आला तो मोमेंट खूप खराब आहे. कारण ज्या क्षणाला निखिल विश्वकर्माकडून गरज आहे चांगल्या गोलंदाजी, त्याची सुरुवातच पंजाने झाली. आणि नक्की डीजे सर, एक तर तुमच्या अकाउंट मध्ये बॅलन्स कमी आहे आणि तुमचा खर्च एवढा जास्त वाढला तर तुम्ही जिंकणार कसे. अशा प्रकारची गोलंदाजी सध्या तरी निखिल विश्वकर्माची आपल्याला होताना बघायला मिळते. परंतु सध्या तरी व्यावसायिक दर्जाचा खेळाडू आहे, परंतु दबाव या सामन्याचा त्याच्यावरही धडकतोय डीजे सर. वळूया पुढील चेंडूकडे. निखिल विश्वकर्मा, परंतु नक्की दडपण झुगारून खेळ करावा लागणार आहे. कारण की एक मोठा खेळाडू आहे, व्यावसायिक दर्जाचा खेळाडू आहे निखिल विश्वकर्मा. दडपण झुगारून खेळ करावा लागणार आहे. धावसंख्या पोचली आहे ती तब्बल 6 धावसंख्येवर. पहिल्या चेंडूवर पंजा आला होता, परंतु आता एका बाजूला मोठे बंधू निखिल विश्वकर्मा, त्यांच्या समोर त्यांचे छोटे बंधू यंग टॅलेंटेड खेळाडू बोरिवली अभिषेक विश्वकर्मा. याच्या माध्यमातून आजचा दिवस गाजवला गेलाय. जिजा 11 साठी चांगलं कार्य त्याचं नेहमीच राहिलंय. या स्पर्धेदरम्यान पियुष गांधी यांच्या अनुभवाखाली खेळणारा हा पूर्ण संघ अतिशय सुंदर कामगिरी आजच्या दिवसामध्ये राहिला त्यांचा. बघूया निखिल आणि अभिषेक यांच्या समोर हे कसं द्वंद्व युद्ध निर्माण होतंय ते. परंतु बघा हा चेंडू हवेत उडाला होता, परंतु असं वाटत होतं झेल होतो की काय, परंतु नाही. एक धाव काढून सुरक्षितरित्या नॉन स्ट्राईकला आपली जागा निर्माण केली. अभिषेक विश्वकर्मा यांनी प्रत्येक चेंडूवर कुठेतरी फिल्डिंग मध्ये बदल होताना आपल्याला बघायला मिळतात आहे. परंतु यज्ञिक सर्वांची मने जिंकणारा खेळाडू बोरोली परिसरातील हा यज्ञिक. बघूया अजूनही उर्वरित चेंडूचा खेळ शिल्लक आहे. कशा प्रकारे आपल्या संघाला पुढील टॉप 3 बघूया. टाळ्या झाल्या पाहिजे. वा वा, अप्रतिम रिव्हर्स स्वीपचा फटका यज्ञिकच्या बॅट मधून. छोटा पॉकेट बडा धमाका बघायला मिळतोय डीजे सर. मी तर प्रेक्षकांना विनंती करेन, ज्या खेळाडूला मारलाय त्याच्यासाठी यज्ञिकसाठी टाळ्या वाजवल्या पाहिजेत. भले भले बॅट्समन जिथे फेल झाले निखिल विश्वकर्मा समोर, त्याच्या समोर रिव्हर्सला थर्डमॅनच्या दिशेने चौकार लगावला तो म्हणजे यज्ञिक डांगेने. हा एक क्लास. नक्की जोंटी सर, याला बघून मला एकच गोष्ट आठवते डीजे सर. यज्ञिक म्हणजे यज्ञिक असं बोलतोय, मोठे मोठे गार केले गंमत मध्ये. अशा प्रकारची फलंदाजी सध्या तरी आपल्याला बघायला मिळते यज्ञिकच्या मार्फत. नक्की तो तोंडाने काही बोलत नाहीये, पण मोठ्या मोठ्या गोलंदाजाला नक्की त्याने कात्रजचा घाट दाखवलाय डीजे सर. बघा अजून एक ब्लॉकर स्वरूपाचा चेंडू, परंतु त्याला चांगल्या पद्धतीने खोदून काढलाय. आणि नक्कीच मला तरी वाटतंय
दिपेश शेवणाय म्हणजे जॉन्टी यांची नजर सध्या तरी कुठेतरी आता याज्ञिकच्या अजून तरी दिवस तो लांब आहे, परंतु अतिशय चाणक्याचा खेळाडू अतिशय चांगला आहे. चांगले चांगले खेळाडू घडवण्यामध्ये मोठा हात चेतन इलेव्हन म्हणजे जॉन्टी यांचाही राहिलाय. नक्कीच ह्या खेळाडूवर नजर मला तरी वाटतं पडणार आहे. थोड्या दिवसामध्ये आपल्याला हा खेळाडू नक्कीच मोठ्या पटलावर अंडरआर्म क्रिकेट क्षेत्राचा बघायला मिळणार आहे. बघा डीजे सर, काय बोलू की नको बोलू? नक्कीच असं वाटत होतं हा वाईड आहे, परंतु हा 22 स्वरूपाचा चौका मिळालाय. परंतु बघा काय स्माईल दोन्ही बॅटरच्या चेहऱ्यावर बघायला मिळते आपल्याला. परंतु नक्कीच आपल्याला मोठमोठ्या खेळाडूंना लाजवेल अशी खेळी यज्ञिकच्या बॅटमधून आजच्या दिवसामध्ये तरी आपल्याला बघायला मिळते. मॅन ऑफ स्ट्राईक अभिषेक विश्वकर्मा 25 चेंडू 26 धावा. बघा सुंदर. प्रेक्षकांनो फटका आवडला असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे. पाणी द्यायचंय. 2 मिनिटं सामना थांबवा. पाणी उपलब्ध करून द्या. देतील पाण्याची बॉटल नक्कीच सुपूर्द आपल्यापर्यंत केली गेले. मात्र शेवटचा चौकार देखील आवडला असेल तर अभिषेक विश्वकर्मासाठी जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजेत. मागे आता पेव्हिलियन मध्ये चर्चा होत होती, स्कोर कमी आहे मात्र निखिलच्या 2 ओव्हर आहेत. मात्र निखिललाच पहिल्या चेंडू पहिल्या षटकामध्ये 4 चौकार आलेत. काय वाटतं प्रेक्षकांना? एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. नक्कीच 11 चे ओपनिंग पेअर यज्ञिक डांगे आणि अभिषेक विश्वकर्मासाठी. डीजे सर अप्रतिम फलंदाजी. डोळ्याचे पारणं फेडलेत या फलंदाजा. दोन्ही फलंदाजांची फलंदाजी पाहून नक्कीच यंग टॅलेंटेड खेळाडू नक्कीच मला तरी वाटतंय धर्मवीर ठाकूर आणि चेतन इलेव्हन यांनी जी स्पर्धा ज्या उद्दिष्टाने ठेवली होती ते उद्दिष्ट साध्य झालंय. या 2 फलंदाजाकडे बघून मला तरी वाटतंय. मी पूर्ण प्रेक्षकांना एकदा विनंती करेल, धर्मवीर ठाकूर साहेबांचं आयोजन आवडलं असेल, ही स्पर्धा आवडली असेल, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अतिशय सुंदर आणि देखणं आयोजन. नक्कीच प्रत्येक वेळी बोरोली बॉक्स गेल्या वर्षी आपल्याला बालाजी सारखा खेळाडू या स्पर्धेदरम्यान मिळाला होता. या वर्षी आपल्याला जास्तीत जास्त खेळाडू या अंडरआर्म क्रिकेटच्या पटलावर आपल्याला बोरोली विभागातून जाताना बघायला मिळणार आहे. अमित संदीप गोलंदाजी मार्कवर 24 चेंडू 22 धावा. बघा अतिशय सुंदर. पुन्हा एकदा चेंडू निघून गेला सीमारेषा पार. चौकार. नक्की अप्रतिम फलंदाजी आपल्याला बघायला मिळते. सध्या तरी मेगा स्क्रीनवर बघा, जेव्हा पाहिजे तेव्हा चांगल्या चेंडूला सन्मान देतो, खराब चेंडूला फटकेबाजी करतो, अशा पद्धतीची फलंदाजी आपल्याला यज्ञिकच्या माध्यमातून बघायला मिळाली. नक्कीच हा खेळाडू येत्या 10 ते 15 वर्षामध्ये नक्कीच बोरोली विभागाचं नाव अंडरआर्म क्रिकेट विश्वामध्ये गाजवणार ह्यातील मात्र शंका नाहीये. हळूवार पद्धत परंतु बघा, आणि कुठेतरी पंचांनी अपील केली आहे, कुठेतरी बॅट सुटली होती. मी विनंती करेल आशू कलमस्ते थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये बघायचंय. आपल्याला डिसिजन मेगा स्क्रीनवर दिसणार आहे. आपल्याला स्क्रीनवर डिसिजन भेटेल आणि आउट आहे, रन आउट आहे. परंतु एकदा
टाळ्या होऊन जाऊ द्या यज्ञिकसाठी. अप्रतिम फलंदाजी केली आपल्या संघाला जेव्हा गरज होती मोक्याच्या क्षणी, परंतु कुठेतरी त्याच्या हातातून बॅट निसटली, नाहीतर तो व्यवस्थितरित्या आपल्या क्रीजमध्ये पोचला असता. परंतु सुंदर अप्रतिम फलंदाजी केली आणि बाद झालाय तो यज्ञिक. नवीन फलंदाज येतोय, नवीन बॅटर सौरभ देसाई. परंतु अजूनही अभिषेक विश्वकर्मा नावाचं वादळ मैदानात गोंगावताना आपल्याला बघायला मिळणार आहे. गोलंदाजी मार्कवर सध्या तरी अमित संदीप 22 बॉल, 17 धाव्यांची गरज आहे, 17चा खतरा सध्या तरी कोणाच्या बाजूने होतोय आपल्याला बघायला मिळणार आहे. अभिषेक विश्वकर्मा डावखुऱ्या हाताचा शैलीदार फलंदाज, त्याच्या माध्यमातून चांगली फलंदाजी गोलंदाजी बघायला मिळाली. व्हाईट चेंडू पुन्हा एकदा टाकण्यात मिळतोय अमित संदीप यांना. नक्की जिजा 11 ज्या संघात आजच्या दिवसामध्ये अप्रतिम पहिल्या सामन्यापासून खेळ केलाय, तो संघ सुपर 6 मध्ये येऊन अशा प्रकारे फलंदाजी करेल, अशा प्रकारे गोलंदाजी करेल. नक्कीच अप्रतिम आश्चर्यचकित करून टाकले सर्व प्रेक्षकांना. बघा चांगला रिव्हर्स स्वीपचा फटका होता, परंतु तेथे एकच धाव सुरक्षितरित्या नॉन स्ट्राईकला जाऊन पोहोचतोय तो अभिषेक विश्वकर्मा. नक्कीच आपल्या भावाच्या पावलावर पाऊल ठेवून अंडरआर्म क्रिकेटमध्ये प्रवेश केला आणि बघा कशा प्रकारे आपल्या विभागीय क्रिकेटमध्ये अतिशय सुंदर कामगिरी अभिषेक विश्वकर्माची राहिली आहे. आजच्या दिवसामध्ये सुंदर बॅटिंग बॉलिंग त्याच्या माध्यमातून राहिली गेली. तोच अभिषेक विश्वकर्मा या टॉप 6च्या बघा अजून एक चांगला पट बघा सौरभ देसाई मॅन ऑन स्ट्राईक येतोय. सौरभच्या बॅट मधून फुलटॉसला कन्वर्ट केलंय आणि चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार, चौकार. रवि सर सौरभ देखील बोलला या दोघांनी मारलेत बहती गंगा में, मैं भी थोड़ा हाथ धो लेता हूँ, एक चौका मैं भी मार लेता हूँ. 20 चेंडू 11 धावांची गरज. नक्की डीजे सर पहिल्या 2 सामन्यात आपण बघितलं तर अभेद भागीदारी दोन्ही खेळाडूंनी केली होती. एका बाजूला अभिषेक विश्वकर्मा तर एका बाजूला यज्ञिक. या दोन्ही खेळाडूंनी मागच्या दोन्ही सामन्यामध्ये नॉट आउट पार्टनरशिप चेस केली होती, परंतु या सामन्यामध्ये कुठेतरी लक फॅक्टर यज्ञिकच्या बाजूने राहिलं नाही. चेंडू झाले ते 5 धाव, 1 टू गो आहे, लास्ट बॉल टू गो. परंतु या सामन्यामध्ये कुठेतरी धावताना त्याच्या हातातून बॅट ड्रॅग झाली आणि बॅट हातातून निसटली, नाहीतर तो व्यवस्थित सुरक्षितरित्या आपल्या क्रीजमध्ये पोचला असता आणि अजूनही आकर्षक फटकेबाजी आपल्याला त्याच्या बॅटमधून बघायला मिळाली असती. परंतु हरकत नाही, आपल्या संघासाठी उपयुक्त काम त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालंय जिजा 11साठी. आणि नक्कीच बघा जिजा 11चे सर्व आपल्याला अतिशय सुंदर त्यांच्या तोंडावर स्माईल आपल्याला बघायला मिळते. संतोषजी राजे साहेब नक्की त्यांचे जिजा 11चे सर्व त्यांच्या तोंडावर आपल्याला स्माईल बघायला मिळते. कॉंग्रॅच्युलेशन सर, अतिशय सुंदर तुमचा संघ खेळतोय आणि नक्कीच असा आनंद तुमचा नेहमीच राहू अशी आम्ही अपेक्षा करतो. सामना आता 3 षटकांचा राहिलाय, 18 चेंडू 9 धावा जिंकण्याचं असं समीकरण आहे. नक्की टॉप 6चे सामने आपल्याला खूप लो स्कोरिंग सामने बघायला मिळाले, पण अतितटीचे सामने बघायला मिळाले आणि रोमहर्षक सामने आपल्याला बघायला मिळाले टॉप 6चे. गोलंदाजी मार्कवर येतोय तो सोनू. म्हणजे बघा अजून एक त्याचा फेवरेट फटका आहे अभिषेक याचा आणि अभिषेकच्या बॅट मधून दणदणीत येतोय हा सनसनीत BBWCचा चौकार. रवी सर जिजा 11 संघाने आतापर्यंत बऱ्यापैकी 10-10, 12-12 बॉल ठेवून सामने जिंकलेत. हा सामना देखील 17 चेंडू मध्ये 5 धावा हव्यात. बघा अजून एक चांगला पटा, परंतु तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळत आहे. नक्की डीजे सर प्रत्येक सामना यांनी हा जिजा 11ने मोठ्या फरकाने जिंकलाय. हाही सामना आपण बघतोय एका मोठ्या फरकाने, मोठ्या अंतराने हा संघ जिंकण्याच्या दिशेने आगेकूच केली आहे. फक्त एक मोठा फटका जर आला तर नक्की सामन्यात विजयश्री आणि एका तरी ट्रॉफीवर आपलं नाव कोरणार आहे तो जिजा 11 हा संघ. परंतु बघा त्रिफळा उद्ध्वस्त झालाय मला तरी वाटतंय. डॉट बॉल आहे.
परंतु निर्धाव चेंडू आलाय आणि बघा चांगला फटका, चेंडू निघून गेलाय, सीमारेषा पार, मिळतोय धावा 4 आणि टॉप 3 टीम आपल्याला पूर्ण मिळाल्यात.